9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। परवा विटा सराफ असोसिएशननं बंद ठेवला आणि त्यानंतर आता गोल्ड अँड सिल्वर सराफ फाउंडेशन खानापूर बेवघाट ही जी सराफ असोसिएशन आहे, त्यांची जी संघटना आहे ती आज प्रचंड आक्रमक झाली आपल्याला पाहायला मिळते। आज त्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की अहिल्यादेवी नगरचे पोलीस निरीक्षक गणेश देशमुख यांनी एका सराफ व्यावसायिकाला अक्षरशः दुकानातून उचलून नेऊन ओढत नेऊन त्यांना प्रचंड मारहाण केली आणि त्यांचा मालही जप्त केला होता आणि त्यामुळे ही संघटना प्रचंड आक्रमक झाली। याच गणेश देशमुखना जर शिक्षा वेळेत नाही झाली तर हा प्रकार आमच्या भागातही होऊ शकतो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी होऊ शकतो, म्हणून ही संघटना आक्रमक झाली आणि आज त्यांनी खानापूर आणि बेवघाटमधील दुकानं कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करीत आज त्यांना पाठिंबा दिला आहे। आपण चर्चा करतोय नेमकं काय सांगाल, आज तुम्ही बंद ठेवला आहे? हे पहा, अहिल्यानगर देवी पोलीस स्टेशन जे आहे, कोतवाली पोलीस स्टेशन, या ठिकाणी आमच्या सराफ व्यावसायिकावर फार मोठा अन्याय झालेला आहे। एका चोरावर विश्वास ठेवताय तुम्ही आणि प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या एका सराफावर तुम्ही अन्याय करताय, त्याचा अपहरण करताय आणि बेकायदेशीर त्याची रिकव्हरी करताय। हा प्रचंड मोठा अन्याय झाला आहे। गणेश देशमुख जे आहेत पेस आहेत त्या ठिकाणचे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण असंच होत राहिलं तर व्यवसाय करायचा कसा? आम्ही कसा प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा? अगोदर दर वाटले तर आमचा आधी व्यवसाय नाहीत, अशामध्ये कसं तर आमचं चाललेलं आहे आणि अशामध्ये असे जर अन्याय व्हायला लागले तर आम्ही व्यवसाय करायचा कसा? तर त्या PSIवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या व्यावसायिकाला आमच्या सराफ बांधवाला आमचा न्याय मिळायला पाहिजे आणि म्हणून आम्ही गोल्ड अँड सिल्वर सराफ फाउंडेशन खानापूर बेवघाट खानापूर आम्ही कडकडीत बंद पाळलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही आक्रमक सर्व आमचे व्यावसायिक झालेले आहेत आणि पुढे सुद्धा आम्ही वरपर्यंत आम्ही जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे। तर त्या व्यावसायिकावर त्याला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या साहेबांच्यावरती जो PSI आहेत गणेश देशमुख यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं आमची मागणी आहे। नेमकं काय सांगाल, परवा विट्यानंतर आज खानापूर आणि बेवघाटमध्ये तुम्ही कडकडीत बंद ठेवला? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व ज्या असोसिएशन आहे त्या सर्वजण आळीपाळीने एक दिवस प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी तिथल्या वरिष्ठांना निवेदन देऊन आम्ही ह्या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहे आणि अशा घटना भविष्यात होऊ नयेत त्यामुळं आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो व्यक्ती जो आहे, जो आमच्याकडे बोट दाखवतोय, तो स्वतः चोर आहे, त्याची विश्वासार्हता किती आहे आणि आम्ही व्यावसायिक आहे जे आम्ही दुकान लावून बाजारपेठेत बसलेलो आहे, आमची विश्वासार्हता काय आहे ह्याचा विचार न करता जे हे अधिकारी लोक त्यांच्या अधिकारी पदाचा गैरवापर करून आमच्यावर कारवाई करतात, त्यांनी त्यांच्यावरती जे काही गव्हर्नमेंटनं जे SOPs घालून दिलेले आहेत ते SOP मोडून जर कारवाई होत असेल तर त्या घटनेचा आम्ही विरोध तर करणारच आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे निषेधसुद्धा व्यक्त केलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही आमची संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या असोसिएशनची मागणी राहील। आपण बघतोय की खानापूर आणि बेवघाट येथील सराफांनी आज आपला व्यवसाय बंद ठेवला। आज आपल्या भागाला हा आपला दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। या भागाला गलाई व्यवसाय हे एक मिळालेलं वरदान आहे आणि त्या गलाई व्यवसायातूनच प्रेरणा घेऊन या सर्वांनी आज इथं आपली सराफी दुकानं सुरू केलीत, ज्वेलर्स व्यवसाय हे इथं करतायत आणि समाजामध्ये जे काही सण उत्सव असतात त्यामध्ये यांचा सहभाग असतो। सरकारलाही टॅक्स नियमितप्रमाणे भरतात, कुणालाही कुठल्याही गोष्टीत म्हणजे अडवण न येता हा सराफ व्यावसायिक हा आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो आणि असं असताना जर फक्त त्या चोरावरती की ज्यांना पोलिसांनी चोर म्हणून पकडलं आहे त्या चोरावरती विश्वास ठेवून त्याने एका सराफ व्यावसायिकाला उचलून नेलं आणि त्याचा मालही जप्त केला, असा माल जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना कायद्यामध्ये नाही, तरीसुद्धा त्यांनी तो माल जप्त केला आणि त्याच्यावरती अन्याय झाला आणि
अशा पद्धतीच्या घटना घडत असताना आज सराफ व्यावसायिकांच्यामध्ये एक प्रकारची भीती आणि दहशत तयार होते आणि त्यातून ते पोलिसांच्या नादाला कशाला लागायचं ही एक त्यांची भावना होती. परंतु जर का त्यांचा मालच जर दुकानातून जप्त होऊ लागला तर त्या चोरापेक्षा पोलिसच मोठे चोर होतात अशी भावना एक निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं हे सगळे सराफ व्यावसायिक आता पेटून उठलेत आणि न्याय मागण्यासाठी आज त्यांनी कडकडीत बंद ठेवला आहे. आणि आता तरी या गणेश देशमुखला नेमकं काय झालं आहे, त्याला शिक्षा झाली की त्याला सोडून दिलं आहे हे मात्र अजून इथं सराफ व्यावसायिकांनाही समजलेलं नाही. तरीसुद्धा आज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सांगली सराफ असोसिएशन असेल किंवा राज्यामधील सराफ संघटना असतील ह्या एकत्र येत असल्याचं आपलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि यातूनच या सगळ्या सराफांनी आता एकत्र येत या घटनेचा निषेध करून त्या गणेश देशमुखला शिक्षा व्हावी किंवा त्यांना बडतर्फ व्हावं अशा पद्धतीचं मागणीचं निवेदन त्यांनी आज तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. आणि या सराफ असोसिएशनच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.